आज घरी पाहुणे येणार होते आणि त्यांची फरमाईश होती काळी वांग्याची भाजी. अत्यंत झणझणीत आणि खाण्यासाठी अतिशय टेस्टी काळी वांग्याची भाजी. म्हटलं चला तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करून देऊ, कारण तुम्हालासुद्धा माझ्यासारखी काळी वांग्याची भाजी आवडत असेल तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. सगळ्यात आधी काळी वांग्याची भाजी करायची म्हणून आपल्याला इथे 2-4 कांदे घ्यायचे आणि गॅसवरती काळे होईपर्यंत भाजून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला आलं, लसूण, खोबरं, धने आणि फुटाणे घ्यायचे आहे आणि छान असे कोवळे वांगे देखील घ्यायचे आहे. आणि त्यानंतर काय करायचं, वांगे घ्यायचे आणि त्याच्यामधून 4 फाका करायच्या आणि त्या लगेच पाण्यामध्ये टाकायच्या. काही वेळेला वांगं हे आतून किडकं असतं, आपण ते अर्धं उपयोगात आणतो आणि अर्धं टाकून देतो. पण जर वांगं किडकं निघालं ना तर ते अख्खंच टाकून द्या, ते घेऊ नका. त्यानंतर आपल्याला इथे कोथिंबीरसुद्धा लागणार आहे. कोथिंबीर थोडी फोडणीसाठी आणि थोडी आपल्याला वाटण्यासाठी लागणार आहे. कांदे काळे झाले ना की काय करायचं, एक तवा ठेवायचा. त्या तव्यावरती आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आणि जे सर्व आपण जिन्नस घेतलेले आहेत त्या सर्व आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. ज्या पद्धतीने आपण दुसऱ्या भाजीचा मसाला परततो ना त्याच पद्धतीने आपल्याला सर्व मसाला परतून घ्यायचा आहे. पण जेव्हा आपण कांदा परततो ना, या कांद्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि थोडीशी धने पावडर टाकायची आहे, ज्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट पण येते आणि तरीसुद्धा येते. त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये कापलेले वांगे, कोथिंबीर, हळद टाकून छान अशी परतून घ्यायची. त्यानंतर आपण जो वाटण केलेला मसाला आहे ना, तो सर्व मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. सुरुवातीला फुल गॅसवरती आणि नंतर बारीक गॅस करून तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्या. नंतर त्यामध्ये काळा मसाला, हळद टाकून आपल्याला हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि पाणी घालून शिजून घ्यायचे आहे. चवीसाठी उत्तम झणझणीत अशी काळी वांग्याची भाजी बनून तयार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.